मोतीराम महाराज पुढे म्हणतील त्यांना साथ करतील विठ्ठल महाराज. काय सांगू आता चंदाची उपकारी, काय सांगू आता चंदाची उपकार, काय सांगू आता संताची उपकार, काय सांगू आता संताची उपकार, काय सांगू आता Babu
काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. काय द्यावे त्याशी व्हावे उत्तराई, ठेवितो हा पायी जीव थोडा. सहज बोलणे हितोपदेश, करोनी सायास शिकविती. काय द्यावे त्यासी व्हावे उत्तराई, ठेवितो हा पायी जीव थोडा. तुका म्हणे वत्स धेनुवेची चित्ती, तैसे मज येती सांभाळीत. काय द्यावे त्याशी व्हावे उत्तराई, ठेवितो हा पायी जीव थोडा. विठाला सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको अनंता गुणवंता, श्रीनायका मागणे हेची तुझाता. पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम आज आपल्या या अर्बुजवाडी गावामध्ये, माझ्या या जन्मभूमी कर्मभूमीमध्ये प्रस्तुत अभंगाच्या विषयासंदर्भात अखंड हरिनाम सप्ताह या सप्ताहाच्या पहिल्या दिवसाची सेवा करण्याचं भाग्य मला माझ्या या मातृभूमीमध्ये लाभलंय. आणि मी तुम्हाला सर्वांच्या समोर उभा टाकून बोलत असताना मी स्वतःच असा काही भांबावून गेलोय. कारण तुमच्या समोर मी लहानाचा मोठा झालो, तुमच्या अंगा खांद्यावर खेळलो, आणि माझ्यासारख्या पामरानं तुम्हालाच येऊन काहीतरी सांगावं याची गोची माझी नक्कीच झालेली आहे. आणि त्यातही बराच वेळ आमचा पटका सापडत नसल्यामुळं अजून थोडस आमची धगधग वाढायला लागली, आणि त्यातूनही पुन्हा आमची एक स्टेज पुढे चालली होती. परंतु तुम्ही सर्व मायबाप जनता, तुमचं एक लेकरू म्हणून माझी ही मोडकी तोडकी सेवा जी आहे, जे करण्याचं भाग्य मला या ठिकाणी लाभलेलं आहे, ती आपण गोड मानून घ्यावी. मला जे काही तुमचं मूल म्हणून जे काही मला चार शब्द सांगता येतील, मला संतांनी जे शिकवलेलं आहे, मला संतांच्याकडून जे ज्ञान प्राप्त झालेलं आहे, त्या ज्ञानाच्या संदर्भात मी तुमच्या समोर जे काही शब्द सांगणार आहे ते आपण नक्कीच गोड मानून घ्याव्यात अशी मी सर्वांना प्रथम विनंती करतो. आणि नंतर आपण पुढच्या अभंगाच्या निरूपणाला सुरुवात करणार आहोत. तोपर्यंत एकदा भजन करूया. दिल्लीला सुरू आहे, कालपासून सुरू झालेला आहे. आणि मी मराठी विषयाचा प्राध्यापक शिक्षक असल्यामुळं मला त्या ठिकाणी जायचं होतं, परंतु मला
त्या दिल्लीच्या साहित्य संमेलनापेक्षा मी आमच्या प्राचार्य साहेबांना विनंती करतो केलं की माझ्या मातृभूमीमध्ये हे कीर्तन आहे आणि मातृभूमीमध्ये कुठलाही बडेजाव न करता आपलं स्वतः जायचं असतं. कारण माहिती ना आपल्याला, मुंगीचे या घरा कोण जाये मूळ, देखोनिया गुळ धाव घाली. मुंगीच्या घराला, मुंगीला कोणी आमंत्रण द्यायला जात नाही की तू चल आमच्या घरी. जिथं गुळ आहे, जिथं साखर आहे, जिथं गोडी आहे, तिथं आपोआप मुंगी यायला लागते. आणि म्हणून मी कुठेही जरी असलो तर माझी ही जन्मभूमी आणि तुम्ही सर्व मायबाप जनता एक लेकरू म्हणून माझं जे काही कौतुक करतात, हे कौतुक ऐकून मला खूप काही आनंद वाटतो. आणि त्या आनंदाच्या प्राप्तीसाठी मी या ठिकाणी आपल्या समोर उभा आहे. विठाला आजच्या प्रस्तुत प्रसंगी जगदवंदनीय जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबराय यांचा 4 चरणाचा अभंग आपल्या समोर मी घेऊन आलेलो आहे. जगद्गुरु तुकोबरायांनी या मानवी समाजावर, आपल्यावर संतांचे किती उपकार आहेत, या उपकाराची जाणीव आपण ठेवली पाहिजे. कारण माणूस म्हणून जीवन जगण्यासाठी संतांनी समाजाला जे मार्गदर्शन केलेलं आहे, तर ते मार्गदर्शन तुकोबराय म्हणतात की आपण संतांचे कितीही उपकार जरी म्हटले तरी ते कमी आहेत. काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. बघा, तुकाराम महाराज काय सांगू आता प्रश्नार्थक बोलतात. या संतांचे इतके उपकार आहेत आपल्यावर की नेमकं कोणता उपकार म्हणून तुम्हाला सांगू. आणि दुसरी गोष्ट, मज जागविती असं म्हटलं नाही त्यांनी, मज निरंतर जागविती असं म्हटलेलं आहे. मज निरंतर जागविती. खरं सांगू का की संतांचे उपकार आपल्यावर आहेत म्हणून तुकोबरायांनी म्हटलेलं आहे की काय सांगू आता संतांचे उपकार. संतांशिवाय आपल्यावर कोणी उपकार करत नाही का? संतांच्या पेक्षा अजूनही कोणी आपल्यावर उपकार करत नाही का? जसं आपण म्हणू की आपला सूर्यदेव आहे. सूर्य आपला कितीतरी प्रकाश देतो, किती लख, अगदी दिवसभर त्याचा प्रकाश असतो. आणि सूर्य कधी सुट्टी घेत नाही. सूर्याला कधी लोड शेडिंग आहे का? सूर्याला कधी लोड शेडिंग नाही. सूर्यामुळं अख्खा संपूर्ण मनुष्य सूर्याचा प्रकाश बिल भरतो तरी आपली वेळेवर लाईट राहत नाही. पुन्हा ती आठवडाभर रात्री राहते, आठवडाभर दिवसा राहते. आपल्या हातात आहे तरी सुद्धा आपल्याला ती ठेवता येत नाही. पण सूर्यदेव जो आहे तो नित्य नेमानं क्षणाचाही विलंब न करता रोज तो येतो, आपला इतका प्रकाशमान करतो. तो आपल्याकडून काही घेत नाही. त्याचे उपकार आपल्यावर नाहीत का?
मग तुकोबरायाने असं का म्हटलं नाही? काय सांगू आता सूर्याचे उपकार, म्हटलंय का असं? नाही म्हटलं. पाऊस जे पडतो, या पावसामुळे ही धरती माता वसुंधरा अगदी हिरवगार स्वप्न लिहून आपल्या समोर साकारते. माझ्या मायबाप शेतकऱ्यांचं शेत जे आहे, त्याची पेरणी जी आहे, त्याचं पीक जे आहे, हे उगवण्यासाठी, जोमदार भरदार येण्यासाठी हा वरुण राजा पाऊस जो आहे तो नेहमी बरसत असतो. आपला माहित आहे पाण्याची किंमत काय आहे ते, बरोबर आहे. एक बॉटल पाणी जर घ्यायचं म्हटलं तर आपले 20 रुपये जातात. परंतु आपला वरुण राजा असा काही बरसतो, असा धोधो पडतो की आमच्या संपूर्ण वसुंधरेला, पृथ्वीला चिंब भिजवून अगदी ओढ्या नाल्याला पाणी येतं. आमच्या विहिरी तुडुंब भरतात, तळे तुडुंब भरतात. पाऊस कधी आला का हो तुमच्याकडे पाणीपट्टीचं बिल घेऊन? नाही आला. मग या पावसाचे किती उपकार आहेत आपल्यावर. मग तुकोबरायाने असं म्हटलंय का? काय सांगू आता पावसाचे उपकार, नाही म्हटलं. पृथ्वी बघा, या पृथ्वीवर आपला इतका भार आहे. खरं सांगू का, काही माणसं आयुष्यात काहीच करत नाहीत, सदा सर्व काळ या पृथ्वीला ओझ आहे, पण ही पृथ्वी कुणाकडे तक्रार घेऊन जात नाही. आपण या पृथ्वीवर बघा आपली शेती करतो, या पृथ्वीवर कुदळ मारतो, या पृथ्वीवर आपण काय म्हणतो टिकाव मारतो, या पृथ्वीला खड्डे करतो, या पृथ्वीवर कचरा टाकतो. रोज पावली आपण या पृथ्वीला पाय लावून आपण चालतो, पण तरी आमचं ओझ ही पृथ्वी सहन करते, कुणाकडेही तक्रार करत नाही. उलट आपण तिच्यामध्ये या जमिनीत पेरणी केली तर आम्हाला भरभरून धान्याच्या राशी ही पृथ्वी आम्हाला देते. पण ही पृथ्वी आपल्याकडे येऊन काही मागत नाही. मग जर पृथ्वी काही मागत नाही, इतकं देत असेल, तर मग तुकोबरायाने असं का म्हटलं नाही? काय सांगू आता पृथ्वीचे उपकार. हे तर जाऊ द्या, महाराजांनी तर पुढे असं सांगितलंय. मला सांगा, आपल्या स्वतःच्या आई एवढं लेकरावर जीव लावणारं दुसरं कोणी आहे का? आपल्या आईला आपलं बाळ किती प्रिय असतं, त्याच्यासाठी अगदी त्याच्या जन्माला घालण्यापासून ते त्याला अगदी वाढवण्यापर्यंत, मोठं करण्यापर्यंत आई किती कष्ट खाते. आईचे किती उपकार आहे, आई किती माया लावते, आई किती आपल्याला प्रेम करते, प्रीती करते. आईशी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. किती कळवळ आहे मातेला. लक्षात ठेवा की माझं मूल बघा, लहान मुलाला वाढवताना माझ्या मुलाला ऊन लागू नये, माझ्या मुलाला भूक लागली का, तो जेवत नसेल तर तो का जेवत नाही, एखाद्या दिवशी जर तो काही अडचणीमुळे जर जेवत नसेल तर ती माता सुद्धा त्या दिवशी जेवत नाही. मातेची